आपल्या जीवनाचा मुक्ती, मोक्ष हा ध्येय का नसावं? इथे एक मोठा गोंधळ होतो. बहुतेक लोक आध्यात्मिक मार्गावर येतात कारण त्यांना वाटतं, मला ज्ञानप्राप्ती मिळवायचं आहे. पण इथेच एक सूक्ष्म चूक होते. कारण ध्येय आणि सत्य यांची रचना वेगळी असते. ध्येय नेहमी भविष्यात असतं. ध्येय म्हणजे काय? ध्येयाची रचना अशी असते. आत्ता मी इथे आहे. मला काहीतरी व्हायचं आहे. ते मिळालं की मी पूर्ण होईन. म्हणजे ध्येय नेहमी 3 गोष्टींवर उभा असतो. अपूर्णता, प्रयत्न आणि भविष्य. पण मोक्ष या चौकटीत बसत नाही. कारण मोक्ष म्हणजे भविष्यात मिळणारी गोष्ट नाही. ती म्हणजे आत्ता असलेल्या सत्याचं ओळखणं. जर तू मोक्षाला ध्येय केलंस तर आधीच गृहीत धरतोस, मी आत्ता अपूर्ण आहे. आणि हीच गृहीत धारणा चुकीची आहे. मोक्ष, मुक्ती यांना ध्येय केल्यावर काय होतं? जेव्हा मोक्षमुक्तीला ध्येय बनतं तेव्हा 3 मोठे बंधन तयार होतात. पहिलं बंधन, आध्यात्मिक अहंकार. मन म्हणायला लागतं, मी साधक आहे. मी ध्यान करतो. मी इतरांपेक्षा पुढे आहे. इथे अहंकार निघून जात नाही, तो फक्त कपडे बदलतो. आधी सांसारिक अहंकार होता, आता आध्यात्मिक अहंकार होतो. दुसरं बंधन, भविष्यात शोध सुरू होतो. मन म्हणतं, आत्ता नाही, पुढे होई. अजून सराव हवा, अजून पद्धत हवी, अजून गुरु हवा. मग शांतता भविष्यातमध्ये ढकलली जाते आणि मन पुन्हा धावायला लागतं. काही लोक मोक्षासाठी स्वतःवर दबाव टाकतात, भावना दाबतात, स्वतःला न्याय करतात. मला राग येऊ नये, मला शांत राहायला पाहिजे. पण हे मुक्ती नाही, हे स्वतःवरचं दडपण आहे. मग मोक्ष नेमकं काय आहे? मोक्ष म्हणजे नवीन अवस्था नाही, खास विशेष अनुभव नाही, सतत आनंदाची लाट नाही. मोक्ष म्हणजे फक्त इतकं, मी कोण आहे? या प्रश्नातला खोटा भाग गळून पडणं. जे उरतं ते साधं, नैसर्गिक, प्रयत्नरहित असणं उरत. त्यात काही जोगलेलं नसतं, काही मिळवलेलं नसतं. मिळवायचं नाही तर मग काय करायचं? हा सर्वात व्यवहार्य प्रश्न आहे. उत्तर खूप साधं आहे. जे चालू आहे ते प्रामाणिकपणे पहा. उदाहरण, राग आहे, फक्त बघ, राग आहे. भीती आहे, फक्त बघ, भीती आहे. गोंधळ आहे, फक्त बघ, गोंधळ आहे. त्यावर आध्यात्मिक लेबल लावू नकोस, दडपण करू नकोस, फक्त स्पष्टपणे बघ. जेव्हा सत्याशी थेट संपर्क होतो तेव्हा खोटं टिकत नाही. आपण समजतो, आधी बंधन, मग साधना, मग मुक्ती. पण अद्वैत वेगळं सांगतं. बंधन ही कल्पना आहे. जेव्हा ती कल्पना स्पष्ट दिसते तेव्हा ती आपोआप गळते. म्हणून मुक्ती तयार होत नाही, बंधन निघून जातं. मग जीवनात ध्येय काय ठेवायचं? हा व्यवहार्य प्रश्न आहे. हे 2 प्रश्न ठेव. मला मोक्ष मिळेल का? हा प्रश्न नसून, मी स्वतःशी प्रामाणिक आहे का? हे असायला पाहिजे. मी किती पुढे गेलो हे न विचारता, मी वास्तव जसं आहे तसं पाहतोय का? हे विचारलं पाहिजे. हे दुसरे प्रश्न ठेवले की पहिला प्रश्न आपोआप कमी होतो. मोक्ष ही घटना नसून ती घटना नसलेली गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा काही खास घडत नाही तेव्हाच स्पष्ट होतं की सत्य आधीपासून इथेच होतं. अंतिम स्पष्टता. ज्ञान हे एखादं लक्ष्य नाही. मोक्ष ही काही मिळवायची उपलब्धी नाही. तो फक्त ओळख, जाणीव आहे. आणि ही ओळख जबरदस्तीने घडवता येत नाही. ती तेव्हाच होते जेव्हा शोध थांबतो. आता एक खूप सूक्ष्म आणि महत्त्वाचा प्रश्न पाहू. काही लोक असं म्हणतात, जो खरोखर मुक्त झाला आहे
तो अध्यात्माबद्दल बोलणं सोडतो. कारण त्याला सगळं समजलेलं असतं. त्याच्याकडे बोलायला काही उरत नाही. पहिल्या नजरेला हे विधान खूप योग्य वाटतं आणि बऱ्याच अंशी ते खरंही आहे. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला पूर्ण स्पष्टता येते, शोध संपतो, प्रश्न संपतात, काही सिद्ध करायची गरज राहत नाही, मग अध्यात्म हा विषय म्हणून उरत नाही. म्हणून अनेक वेळा असं दिसतं, जो अजून सतत अध्यात्माबद्दल बोलतो तो अजून शोधात असतो. पण इथे एक अतिशय सूक्ष्म दुरुस्ती समजून घ्यायला हवी. कारण जर आपण असं म्हटलं, जो बोलतो तो मुक्त नाही, तर हे विधान पूर्णपणे अचूक ठरत नाही. का? कारण बोलणं हे मुक्तीचं लक्षण नाही आणि मौन हेही मुक्तीचं लक्षण नाही. दोन्हीही बाह्य गोष्टी आहेत. खरा फरक बोलण्यात नसतो. खरा फरक असतो बोलणं कुठून येतं. जर बोलणं येत असेल स्वतःला सिद्ध करण्यासाठी, मी जाणतो दाखवण्यासाठी, लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी, फॉलोअर्स किंवा ऑथॉरिटी मिळवण्यासाठी, तर ते बोलणं येतं अपूर्णतेतून. पण कधीकधी बोलणं अगदी वेगळ्या प्रकारे घडतं. समोर एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे शोधत असते. तिला खरोखर समजून घ्यायचं असतं आणि तेव्हा उत्तर आपोआप येतं. इथे मी शिकवतो अशी भावना नसते. जसं झाड सावली देतं. झाड सावली देण्यासाठी प्रयत्न करत नाही. ते फक्त असतं आणि सावली घडते. तसंच इथेही बोलणं म्हणजे घडणं. म्हणून अष्टावक्र गीता असं म्हणत नाही, बोलू नको. आणि ती असंही म्हणत नाही, बोल. ती फक्त इतकं दाखवते. करता सुकला की बोलणं आणि मौन दोन्ही समान होतात. तेव्हा प्रश्न हा राहत नाही, तो बोलतो का? खरा प्रश्न हा असतो, बोलणाऱ्याला स्वतःला काही मिळतंय का? जर बोलण्यातून त्याला काही मिळत असेल, ओळख, समाधान, श्रेष्ठत्व, तर अजून शोध चालू आहे. पण जर बोलणं फक्त घडत असेल आणि बोलणाऱ्याला त्यातून काही मिळत नसेल, तर मग बोलणं आणि मौन दोन्ही सारखंच असतात. शेवटी एक खूप शांत निष्कर्ष उरतो. मुक्त माणूस कमी बोलतो म्हणून मुक्त नसतो आणि बोलत नाही म्हणूनही मुक्त नसतो. तो मुक्त असतो कारण त्याला बोलण्याची गरजही नसते आणि न बोलण्याचीही गरज नसते.